श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1146. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरत आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद अभ्यासत होतो. भरताच्या मनामध्ये संत आणि असंत यांचे गुणधर्म ऐकण्याची अत्यंत जिज्ञासा आहे. हनुमंताच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांच्या समोर भरताची इच्छा हनुमंत ठेवतात. प्रभू रामचंद्र हनुमंताला म्हणतात की भरत आणि माझ्यामध्ये काही भेद नाहीच, तू हा माझा गुणधर्म जाणतोस. भरत अत्यंत कृतज्ञतेने प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपल्या जीवनाची कृतार्थता त्यांच्या चरणी व्यक्त करतात. तरी देखील प्रभू, मी थोडीशी ठिठाई करतो, दृष्टता दाखवतो, परंतु आपण नेहमीच सेवा करणाऱ्याला सुख प्रदान करणारे आहात, हा आपला गुणधर्म मी जाणतो, म्हणून मी आपणास काही विचारू इच्छित आहे. प्रभो, संत आणि असंत याची गुणधर्म, याचे गुणविशेष काय आहेत हे आपण मला समजावून सांगा. जे संत आपल्याला प्राणासारखे प्रिय आहेत, ज्यांच्यावर आपलं विशेष प्रेम आहे, ती संत स्थिती कशी असते हे आपण मला समजावून सांगा. सज्जनो, यातून आपण संत हे व्यक्तिवाचक नसून वृत्तीवाचक आहे. ही वृत्तीची अवस्था आहे आणि त्यामुळे कदाचित तो भगवे वस्त्र परिधान केलेला असेलच, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेला असेलच, याची आपण कुठल्याही पद्धतीने संत या वृत्तीवाचक संज्ञेसाठी जोडणी जोडू शकत नाही. तो कदाचित सर्वसामान्यांसारखाच असेल आणि तरी देखील अंतरंगामध्ये ही संत अवस्था घेऊन तो जगत असेल. अशा या संत स्थितीचे, या संत वृत्तीचे गुणधर्म प्रभू रामचंद्र भरताला सांगू लागतात. काल आपल्या 2 चौपाया चिंतनाला राहिल्या होत्या, तरी देखील आपण पुढच्या चौपाईचं गायन करूयात आणि तत्पश्चात या उर्वरित 2 चौपायांचं चिंतन बघूयात. विषय लंपटशील गुणाकर, पर दुख दुख सुख सुख देखे पर, सम अभूत रिपु बिमद बिरागी, लोभामरश हर्ष भय त्यागी, कोमल चित दीनन परदाया, मन बच क्रम मम भगती अमाया, सबहि मान प्रद आपु अमानी, भरत प्राण सम ममते प्राणी, बिगत काम मम नाम परायन, शांति बिरति बीनति मुदितायन, शीतलता सरलता मैत्री, द्विजपद प्रीति धर्म जनयत्री, ए सब लक्षण बसहि जासूर, जाने हूँ तात संत संतत पुर, समदम नियम नीति नहीं डोलही, परुष बचन कबहू नहीं बोलही, निंदा स्तुति उभय सम, ममता मम पद कंज, ते सज्जन मम प्राण प्रिय,
गुणमंदिर सुखपुंज सियावर रामचंद्र प्रिय हो. प्रभू रामचंद्रांना भरताने संत आणि असंताची लक्षणं मला वेगवेगळी करून समजावून सांगा अशी पृच्छा केलेली आहे. संत असंत भेद बिल गाई, प्रणत पाल मोही कहूं बुझाई. प्रभू रामचंद्र भरतजींचा हा परमशुद्ध भाव पाहून त्यांना संतांची लक्षणं सांगू लागतात. गोस्वामीजी लिहितात, संतन के लक्षण सुनु भ्राता, अगणित श्रुती पुराण विख्याता. संतांची लक्षणं, त्यांचे गुण असंख्य आहेत, ज्याचं वारंवार वेदांनी आणि पुराणांनी गायन केलेलं आहे. हे गुण त्यामध्ये नित्य प्रसिद्ध आहेतच. सज्जनो, इथे एक सुंदर पृच्छा मनामध्ये निर्माण होते की जर सगळं काही वेदांमध्ये पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, पुस्तकांमध्ये अंकित आहे, तर ते भगवंताच्या वाणीने का बरं ऐकायचं? का कुठल्या तरी अधिकारी संताच्या मुखातून झालेला बोध हा आमच्या कृतीमध्ये तात्काळ फरक निर्माण करतो? सगळं काही पुस्तकांमध्ये आहे, परंतु त्याचा प्राण हा संताच्या वाणीमध्ये आहे. नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आर डिफरंट. तुम्हाला माहिती हवी असेल तर आजच्या काळामध्ये गुगल देखील आहे आणि वेगवेगळे पुस्तकं देखील आहेत. ग्रंथ देखील जर आपण अहमच्या भूमिकेतून वाचले तर ग्रंथ आम्हाला अनेक प्रकारच्या उपाध्या देऊ शकतील. तो कंठस्थ होईल, त्यातून आमचा अहंकार देखील वाढवेल. परंतु जेव्हा ग्रंथ हा संत कृपेच्या छत्रछायेखाली वाचला जातो, तेव्हा ग्रंथाची कृपा आपल्यावरती होते. ही सरस्वती आतमध्ये केवळ परावाणीपुरती मर्यादित न राहता ती थेट आपल्या वैखरीपर्यंत येते. आणि जे कळणार नाही असे या ग्रंथाच्या मधले अत्यंत गुह्य अर्थ ही संत कृपा जीवाच्या अंतरंगामध्ये तिला सांगू लागते. सज्जनो, त्यामुळे संत हे ग्रंथ वाचत नाहीत, ग्रंथ ते लिहितात जे संतांनी आचरून दाखवलेलं आहे, जे संतांनी करून दाखवलेलं आहे, जे संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सर्वप्रथम वाणी आणि तत्पश्चात अक्षर आहे. बघा, ओंकार हा जो या सृष्टीचा प्रणवनाद आहे, त्यामध्ये ध्वनी प्रथम आहे आणि मग 3.5 मात्रेचा ओंकार हा आपल्या डोळ्यासमोर येतो. अर्थ सरळ आहे की सर्वप्रथम या जाणीवेचं स्फुरण आहे जे ध्वनी रूपाने येतं आणि तत्पश्चात ते आकार धारण करतं. सज्जनो, त्यामुळं संताच्याकडे केवळ पाहणं, संताचा हा साधा सरळ बोध ऐकणं, संत जे सांगतील त्याप्रमाणे वागणं, हे कुठल्याही इतर ग्रंथ वाचनापेक्षा श्रेष्ठ आहे. हे इतर कुठल्याही केलेल्या साधनेपेक्षा आम्हाला अधिक अंतरंगामध्ये ज्ञानाची अनुभूती देणारा आहे. म्हणून प्रभू रामचंद्र भरताला म्हणू शकले असते की अरे भरता, आपल्याकडे तर पुस्तकालय आहे, ग्रंथालय आहे, तू जा, वेद पुराणांमध्ये संतांची लक्षणं लिहिलेली आहेत, ती वाच. परंतु प्रभू रामचंद्र स्वतःच्या मुखाने संत चरित्र, संत गुणधर्म इथं सांगतायत. यामध्ये सज्जनो, ही एक खूप मोठी गुह्यता दडलेली आहे की अधिकारी संताच्या वाणीतून जो बोध मिळतो तो आमच्या जीवनामध्ये कायापालट करू शकतो. अशा या प्रभू रामचंद्रांच्या वाणीतून गोस्वामीजी आज आम्हाला संत चरित्र, संत गुणधर्म सांगू लागतात. कोण आहे संत? संत असंत निकै असी करणी, जिमी कुठार चंदन आचरणी. बघा, लहानपणी आपल्याला
विज्ञानामध्ये फरक ओळखा असा प्रश्न असायचा. आपण मध्ये एक रेष मारायचो आणि दोन बाजूला दोन वेगवेगळे गुणधर्म असलेल्या तत्वांमधला फरक आपण शोधून काढायचो. त्याप्रमाणे इथं प्रभू रामचंद्र देखील एखाद्या बाल सुलभ वृत्तीने संत आणि असंत याच्यामधला फरक भरतजींना सांगू लागतात. आणि त्यासाठी सर्वप्रथम संत आणि असंत यांना दोन या लौकिक जगातल्या गोष्टींच्या आधाराने आपल्याला त्यांचं असलेलं अंतरंग समजावून सांगताना गोस्वामीजी म्हणतायत की जिमी कुठार चंदन आचरणी. भरता ऐक, संत आणि असंत हे या सृष्टीमध्ये नित्यच चालत आलेले आहेत. बघा, या काळाचा असा कुठलाही टप्पा नाही की जिथं दैवी आणि असुरी या दोन्हीही वृत्ती राहिलेल्या नाहीत. त्या नित्यच एकमेकांच्या संलग्न चालत असतात. आम्हाला असं वाटतं की जर आम्ही दैवी संपत्तीचे धनी आहोत तर मग ही असुरी संपत्ती भगवंत ठेवतोच कशाला. रामकृष्ण परमहंस आम्हाला याचं फार सुंदर उत्तर देतात की रात्रीच्या काळोखाच्या पार्श्वभूमीवरच दिवसाचं महत्व आम्हाला कळतं. जीवनामध्ये दुःख चाखलं नसेल तर सुखाची गोडी कळून येऊ शकत नाही. त्याप्रमाणे असंत वृत्ती बघितल्याशिवाय जीव हा संत प्रवृत्तीकडे वळू शकणार नाही. आणि त्यामुळेच या असंत वृत्तीच्या पार्श्वभूमीवर जीवाला उद्धरण्याचा खरा ऊर्जा प्राप्त होऊ शकते. बघा, आजच्या काळामध्ये देखील जेव्हा या कोरोनामुळे आम्ही गेले 1.5-2 वर्ष झाले कुठेतरी बंदिस्त असल्यासारखे झालेलो आहोत, मनामध्ये कुठेतरी एक निराशेची छाया जेव्हा आम्हाला जाणवू लागते, तेव्हाच स्वातंत्र्यता हा जो आम्ही आजपर्यंत उपभोगलेला गुणधर्म होता याची किंमत आम्हाला कळते. स्वच्छंदीपणे कुठेही जावं, कुठेही फिरावं. परंतु आज या असलेल्या निर्बंधांमुळे आमच्या लक्षात येतं त्याची किंमत. सज्जनो, त्याप्रमाणे असंत जाणल्याशिवाय संत ओळखता येत नाही. म्हणून भगवंताने असंताचे देखील गुणधर्म गायलेले आहेत. ही आहे सर्वसाक्षी अवस्था. गोस्वामीजींनी देखील खलवंदना केलेली आहे संत संजन गुरुच्या वंदनेच्या पश्चात. कशासाठी? कारण जोपर्यंत खल जाणत नाही तोपर्यंत संत कळू शकत नाही. आणि या दोघांच्या मध्ये या प्रारब्धाने काय गुणधर्म दिलेले आहेत आणि त्यांना मिळणारी ही अधिदैविक अवस्था कशी असते हे गोस्वामीजी आम्हाला या उदाहरणातून सांगू लागतात की भरता, जसं कुऱ्हाड आणि चंदनाचं आचरण असतं त्याप्रमाणे हे बंधो, कुऱ्हाड ही चंदनाला तोडते कारण तिचा स्वभाव नित्य वृक्ष काटण्याचा आहे. परंतु चंदन मात्र आपल्या स्वभाववश आपला गुण तिला देऊन टाकतो. ज्या कुऱ्हाडीने या वृक्षाला कापलं त्या वृक्षाला देखील, त्या कुऱ्हाडीला देखील हा वृक्ष सुगंधित सुवासित करून टाकतो. बघा, इथं दोन स्वभावांचं दर्शन गोस्वामीजी आम्हाला घडवून आणतात. इथं त्यांना काही वेगळी अनैसर्गिक अशी कृती करावी लागत नाही, काही ओढून ताणून करावं लागत नाही. श्री महाराज म्हणायचे ना की हातामध्ये काठी असली की ती मारावी वाटणं हे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे हातामध्ये जर जपमाळ असेल तर जप करायची वृत्ती ही मनामध्ये येणं हे स्वाभाविक आहे. आपण ज्याचा संग करतो त्याचे स्वभाव आपल्याला चिकटतात. कुऱ्हाडीचा स्वभाव आहे नित्य तोडणं तोडणं तोडणं. जे दिसेल समोर त्याला तोडत राहणं हा कुऱ्हाडीचा स्वभाव आहे. त्याला त्याच उद्देशाने निर्माण केलेला आहे. बघा, कुऱ्हाड ही केवळ लौकिक स्वरूपाची कुऱ्हाड नसते. एक असते ती म्हणजे विचाररूपी कुऱ्हाड, जी डिसइंटिग्रेट करते समाजाला, दुही निर्माण करते समाजामध्ये. ही विचाररूपी कुऱ्हाड आहे जी समाज मनाला तोडत असते दोन भागांमध्ये, दोन तुकड्यांमध्ये.
एक आहे ती म्हणजे सांप्रदायिक कुऱ्हाड, जी एकाच भगवंताच्या प्राप्तीकडे जाणाऱ्या जीवांना संप्रदायांमध्ये विभागून टाकते. अशा बघत बघत गेलो तर आपल्याला अनेक कुऱ्हाडी या जगामध्ये दिसतील. काही धर्मरूपी कुऱ्हाडी आहेत जी एकाच मानवाला वेगवेगळ्या जातीपातींमध्ये विभागून टाकते. एक सीमारेषारूपी कुऱ्हाड आहे जी समाजाला वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, राज्यामध्ये, देशांमध्ये, खंडांमध्ये विभागून टाकते. एकच एक परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, परंतु या अशा वेगवेगळ्या कुऱ्हाडी या आपल्याला विश्वामध्ये दिसत असतात. कुऱ्हाड ही नेहमीच तोडण्याचं काम करत आलेली आहे आणि त्यामुळं हा तिचा स्वभाव आहे. कुऱ्हाडीच्या आधाराने कधी कोणाला जोडल्याचं आपल्या लक्षात येऊ शकत नाही. अगदी साधा सुतारकाम करणारा मनुष्य देखील करवत किंवा कुऱ्हाडीच्या आधाराने लाकूड कापू शकतो, त्याला जोडू शकत नाही. आणि कापण्यासाठी त्या मानाने कष्ट कमी पडतात, तोडण्यासाठी कष्ट कमी पडतात. बघा, एखाद्या व्यक्तीचा शिरच्छेद करायचा असेल तर तलवारीचा एक घाव पुरेसा ठरतो, परंतु एखाद्या डॉक्टरला एखादी खोल झालेली जखम जर भरून काढायची असेल तर कितीतरी काळ त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागते, ऑपरेशन्स करावी लागतात, औषध पाणी करावं लागतं, तेव्हा ते कुठंतरी जोडलं जातं. त्यामुळे कुऱ्हाड ही विशेषत्वाने आपल्याला आक्रमकपणे या जगामध्ये दिसत असते. त्या मानाने जोडणी करणाऱ्या लोकांचं कार्य हे आपल्याला विशेष दिसून येत नाही. आपण म्हणाल की अहो, मग या जगामध्ये काही देव नावाची गोष्ट आहे की नाही? तो देखील या कुऱ्हाड रूपी गोष्टींवरती का बरं अशा पद्धतीने आपली शक्ती प्रदान करून हे कार्य करण्यास त्यांना भाग पाडत असतो? सज्जनो, याचं उत्तर दासबोधामध्ये मिळतं. कारण या पंचमहाभूतिक सृष्टीचा उदय हा स्वाभाविकता तामसिक गुणांमधून झालेला आहे. तामसिक गुण हे त्याच्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये आहेत, परंतु ते प्राबल्यानी आहेत. त्यामुळे एखादा समुद्र हा कदाचित त्यामधून हिरे, माणिक, मोती देण्याचं सात्विक कार्य हे करताना थोडीशी कंजूसी दाखवेल, परंतु जेव्हा तो समुद्र तामसिक रूप धारण करून एखाद्या सुनामीच्या रूपाने जनमानसामध्ये शिरतो, शहरांमध्ये शिरतो, त्यावेळेला मात्र तो विध्वंस करून टाकतो. कारण हा तामसिक गुण जो सुप्तावस्थेमध्ये आहे तो प्रगट झाला इथं. त्यामुळे कुऱ्हाड ही या तामसिक गुणाच्या प्राबल्याने भरलेली आहे. जेव्हा ती चालवली जाते तेव्हा ते सुप्तावस्थेमध्ये असलेले तामसिक गुण हे प्रगट होतात आणि त्यातून हे कार्य मोठ्या शक्तीच्या आधाराने घडतं. आपण बघतो ना, जसं त्या संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांचं प्राबल्य किती आहे, विरोधकांचं प्राबल्य किती, हे जसं त्या ग्राफ्समधून दाखवलं जातं, तसं या सृष्टीमध्ये 90% हे तामसिक गुणाचं प्राबल्य आहे. त्यामुळे एखाद्या संताला संप्रदाय घडवताना 100-200 लोक जोडत असताना कदाचित आयुष्यभर मेहनत करावी लागेल. तेव्हा कुठं जाऊन 200-500 लोक त्या साधनेला लागतील, त्या भगवंताच्या दिव्य साधनेच्या दृष्टीने प्रवृत्त होतील. परंतु एखाद्या कसाबला मात्र 200 लोकांना मारण्यासाठी फार वेळ लागत नाही. हातामध्ये स्टेन गन घ्यावी आणि निरपराध निष्पाप लोकांवरती गोळीबार करावा. एवढं सोपं आहे सज्जनो कुऱ्हाडीचं काम तोडण्याचं. आणि जे या सृष्टीमध्ये सोपं आहे त्याच्या मागे बहुसंख्य लोक उभी असतात. म्हणून आज स्वाभाविकपणे मनुष्यामध्ये तामसिक गुण हा विशेषत्वाने आपल्याला दिसतो. आणि तामसिक गुणाला पोषक असं आजच्या काळामधलं आपलं राहणीमान देखील आहे. आपलं खाणं पिणं बघा, आपलं राहणीमान बघा, आपले विचार बघा, आपण ज्या गोष्टी मनोरंजनासाठी बघतो त्या बघा, या सगळ्यांमध्ये किंवा हा मीडिया बघा, वर्तमानपत्र बघा, हे सगळे आम्हाला जणू काही तामसिक विचारांनाच प्रदान करणाऱ्या गोष्टी दाखवत असतात. एखादी समाजामध्ये चांगली घडणारी गोष्ट ही वर्तमानपत्रामध्ये कुठेतरी कोपऱ्यात अडगळीत लिहिलेली असते, परंतु एखादा मोठा भ्रष्टाचार, खून, बलात्कार, चोऱ्या याची बातमी मात्र मोठ्या अक्षरामध्ये छापली जाते. का?
कारण समाजामध्ये तामसिक लोकांना याच गोष्टी आकृष्ट करतात. जर पहिल्या पानावरती एखाद्या समाजसेवी व्यक्तीने केलेल्या कार्याचा गवगवा केला तर ते वर्तमानपत्र हे निश्चितच खपलं जात नाही. त्यामुळे सज्जनो, समाज देखील या कुऱ्हाड रूपानेच राहत असतो. आणि चंदनाची झाडं ही अत्यंत विरळ आहेत. कुठेतरी निबिड अरण्यामध्ये लपल्यासारखी ही चंदनाची झाडं. कोणी आपल्या बागेमध्ये चंदनाचं झाड लावू शकत नाही. लावत असेल तर मला कल्पना नाही, परंतु निदान निबिड अरण्यामध्ये या चंदनाच्या वृक्षांची लागवड केली जाते. तो मध्यंतरी कर्नाटक तामिळनाडूच्या सीमेवरती नाही का, तो वीरप्पन नावाचा दरोडेखोर होता जो चंदनाची तस्करी करायचा. चंदनाची झाडं तोडून ती तस्करीच्या मार्गाने शहरामध्ये विकली जायची. मोठी किंमत त्याच्यामध्ये मिळायची. त्यामुळे चंदन हे दुर्मिळ आहे, विरळ आहे. तसा संत देखील समाजामध्ये विरळ आहे सज्जनो. चंदनासारखं झाड असणं हे कदाचित आपल्याला दिसू शकेल. आपण फसू देखील शकू की अरे हे चंदनाचं झाड आहे की काय, म्हणून एखादं खोड घेऊन आपण सहाणेवरती उगाळून देखील बघूत, परंतु त्यामधून आपल्याला चंदनासारखा सुवास खचितच मिळेल. त्याप्रमाणे संत म्हणून कदाचित आपण भ्रमात्मक पातळीवरती एखाद्या सामान्य जीवालाच आपल्या हृदयामध्ये धारण करून बसूत आणि कदाचित आपल्या हातामध्ये देखील भ्रमनिरासच प्राप्त होऊ शकेल. हे या कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे चंदन देखील शोधावं लागतं. त्या वृक्षावरती देखील या तस्करखोरांची नजर असते. शोधून शोधून त्यांना तोडण्याचं कार्य या तस्करांकडून होत असतं. सज्जनो, त्याप्रमाणे एखादा संत हा कदाचित समाजापासून विन्मुख होऊन कुठेतरी एकांतामध्ये बसलेला असेल, आपलं शांतपणे नामस्मरण करत असेल, तरी देखील एखादा तामसिक वीरप्पन हा तिथंही जाऊन त्या संताला शोधून त्याला त्रास देण्याचं कार्य हे निश्चित करणार. किंबहुना संत होण्यासाठी या तामसिक लोकांच्या कडून निंदारूपी कर हा भरणं कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्हाला आपलं संतत्व सिद्धच करता येणार नाही. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. या चंदनासारखं झिजल्याशिवाय तुमचं ही शीतलता, तुमची ही प्रसन्नता, तुमचं हे मांगल्य हे सिद्ध होत नाही. त्याप्रमाणे सज्जनो, संत देखील अग्निदिव्यामधून गेल्याशिवाय त्याचं संतपण प्रस्थापित करू शकत नाही. बघा, अनेक ठिकाणी चंदनाचं कोंब कदाचित प्रगट होऊ शकतं, परंतु या अग्निदिव्याच्या भीषणतेसमोर हे चंदन अनेकदा टिकू शकत नाही. ते आपली शीतलता घालवून बसतं, ते आपली प्रसन्नता घालवून बसतं, ते आपली मुदिता घालवून बसतं, आपलं मांगल्य घालवून बसतं. परंतु चंदन होण्यासाठी या अग्निदिव्यामधून पार व्हावंच लागतं. कसं पार व्हायचं, काय करायचं? आपण चंदन आहोत हे सिद्ध करण्यासाठी या समाजामध्ये श्री महाराज याचं उत्तर आम्हाला देतात. ते म्हणतात ना की तुम्ही गोंदवल्याला काय यायचं, तर तिथं गिळायला शिकायला यायचं. ही सगळी त्या भगवंताची लीला आहे. हे सद्गुरूंची प्रयोगशाळा आहे, जिथं ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असतात. तुमच्यासाठी ही वेगवेगळी लीला नाट्य जणू काही सद्गुरू रचून ठेवतात. तुमच्या समोर उपेक्षेचं अग्निदिव्य आणतील, वाळीत टाकल्यासारखी तुमची स्थिती निर्माण करतील. समाजाकडून अपमान तुम्हाला देण्याची व्यवस्था सद्गुरू करतील.
हे सगळं कशासाठी? तुमच्यामध्ये असलेल्या चंदनाच्या गुणधर्मांना प्रगटवण्यासाठी आहे. गुरु हा सर्व दृष्टीने कृपा करतो. ही कठोर कृपा असते. आणि या कठोर कृपेमध्ये चंदनाला काय करायचं असतं? सहन करणं, सहन करणं, सहन करणं, बस. मौन धारण करून जो सहन करू शकतो तोच संत होऊ शकतो. चंदनावरती कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्तीवरती चंदन हे कधीच का रे माझ्यावरती कुऱ्हाड चालवतोस असं म्हणून त्याला प्रतिकार करत नाही. कदाचित एखाद्या बाभळीच्या झाडावरती कुऱ्हाड चालवताना बाभळीचे काटे तरी निदान त्या वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीला लागू शकतात. परंतु संतावरती जो अशी कुऱ्हाड चालवतो, जो त्याच्यावरती वेगवेगळे आरोप करतो, जो त्याला वेगवेगळ्या पद्धतीने विन्मुक्तेमध्ये टाकतो, चंदन हे कधीच त्याला प्रतिकार करणार नाही. आणि जर त्याचा कुठं स्पर्श झालाच झाडाला, तर तो जिथं जिथं स्पर्श होईल तिथं तिथं त्याला केवळ सुवासिकताच देईल, त्याला केवळ शीतलताच देईल, त्याला केवळ प्रसन्नताच देईल. तो त्याला दुसरं काही देऊच शकणार नाही. श्री महाराज म्हणायचे ना, माझ्यामधलं प्रेम काढलं तर मी नाहीच. त्यांचा क्रोध देखील प्रेम, त्यांची छत्रछाया देखील प्रेम, त्यांचा प्रसाद देखील प्रेम, त्यांची दृष्टी देखील प्रेम, त्यांचा स्पर्श देखील प्रेम. हे चंदन होते श्री महाराज. आणि अशा श्री महाराजांनी आपलं हे शीतलतेचं रूप या अग्निदिव्यामधून सिद्ध केलेलं आहे. हे सिद्ध चंदन आहे. आणि त्यामुळे जेव्हा विषप्रयोग झाला तेव्हा श्री महाराजांनी भाऊसाहेबांना सांगितलं की आजचा प्रसाद कोणी खाऊ नका, रस्त्यावरती उघड्यावर टाकू नका, कुत्र्या मांजरांना देखील खाण्याची संधी देऊ नका, खड्डा करून पुरून टाका, गाडून टाका तो. भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपण मग ज्यांच्याकडे चाललेला आहात प्रसादाला, मग आपण तिथं का अन्न घेणार? आपल्याला काहीतरी दगाफटका होईल अशी शंका वाटतेय का? नका जाऊ मग महाराज आपण तिथं. यावरती महाराज केवळ स्मित हास्य करून म्हणतात की मी जर गेलो नाही तर त्याचं अंतःकरण दुखावेल. काय शीतलता आहे सज्जनो, काय चंदनाची गुणधर्म आहे ते. संत हा चंदन आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, ज्याचा देह हा नित्य झिजतोय चंदनासारखा, सर्वांना आनंद देत, प्रसन्नता देत, त्यांचं जीवाचं कल्याण करण्यासाठी. आणि बघा, चंदनाला स्वतःच्या शीतलतेचा काही फायदा आहे का? चंदनाला स्वतःच्या सुगंधाचा काही फायदा आहे का? संत दुसऱ्यांना मांगल्य देतो, त्या मांगल्याचा चंदनाला स्वतःला काय उपयोग आहे का? असे हे संत केवळ देणं जाणतात. गमतीने म्हणतो ना आपण, ते देना बँक आहेत, लेना बँक नाही. देत राहणं, देत राहणं, देत राहणं, हाच एकमेव गुण ज्यांच्या कर्म आचरणामध्ये आपल्याला दिसतो ते संत सज्जन हो. आणि त्यामुळे जो संत वृत्तीच्या दिशेने चालतोय त्याला अग्निदिव्य हे क्रमप्राप्त आहे. त्या अग्निदिव्यामध्ये देखील जो आपला प्रसन्नतेचा, शीतलतेचा, मांगल्याचा स्वभाव सोडत नाही तोच पूर्ण संत होऊ शकतो. आणि ते करण्यासाठी ज्याला सहन करणं जमतं, गिळणं जमतं, तो संत होऊ शकतो. असे हे गोस्वामीजी आम्हाला संत हृदयाचे गुणधर्म सांगू लागतात. आणि देवाच्या दारामध्ये असलेला न्याय देखील गोस्वामीजी सांगतात की ह्या गुणांमुळे चंदन हा देवतांच्या ललाटावरती चढतो, देवताच्या मस्तकी चंदनाचा लेप केला जातो आणि तो जगताला प्रिय होऊन जातो.
प्रत्येक जण त्या चंदनाचं बोट आपल्या मस्तकी धारण करू पाहतं, परंतु कुऱ्हाड ज्याने या चंदनाला अनेक प्रकाराने त्रास दिला त्याला काय दंड मिळतो? त्या कुऱ्हाडीची एकदा धार संपली की त्या कुऱ्हाडीच्या मुखाला पुन्हा अग्नीमध्ये जाळून तिला चांगलं घणाने ठोकलं जातं. त्यामुळे सज्जनो, संताची केलेली ही परीक्षा ही जीवाला विलक्षण दारुण दाह देत असते. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.